नमस्कार मित्रांनो, सोजन गाथा यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकणवासींचं हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी आपण इकडे रिक्षा पार्क केलेली आहे, कारण पार्क म्हणजे इथून आपली जी ब्लॉगची सुरुवात आहे ना, तर मित्रांनो कासेमधून ब्रिजवरून केलेलं आहे आणि चाललो आहे मित्रांनो रत्नागिरीला, कारण आपली चौथी सर्व्हिसिंग आहे आणि आपली ऑटो आहे तर तीच घेऊन चाललेलो आहे सर्व्हिसिंगसाठी। आणि हा नदीचा जो व्ह्यू आहे ना, तर मित्रांनो पाहण्यासारखं आहे, कारण जो हा स्पॉट आहे ना मित्रांनो खूप छान आहे। कारण या वर्षात मित्रांनो पाणी वगैरे भरलेलं नाही। तर कासेमगदन ब्रिज बोललं ना, तर मित्रांनो मॉर्निंगला इथं मॉर्निंग वॉकिंगला येत असतात आणि इकडले मागजनचे असतात स्थायिक रहिवासी, तर मित्रांनो मॉर्निंग वॉकिंगला इथं येतात। तर हा समोरचा व्ह्यू आहे ना मित्रांनो बघण्यासारखा आहे आणि तो वरती जो डोंगर दिसते ना, तर तिथे आम्ही झेंडा लावलेला आहे। तर तुम्ही बारीक नजरेने बघितलात ना, तर तुम्हाला 100% दिसाल। आणि ह्या मित्रांनो हा ब्रिजचा जो व्ह्यू आहे ना, तर पाहू शकता। तर असा हा आजचा व्हिडिओ आहे। चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। मंडळी आपण आहोत संगमेश्वरमध्ये आणि हाच तो मित्रांनो नवीन ब्रिज आहे। तर पाहू शकता ब्रिजचा व्ह्यू पाहू शकता आणि जे समोरच्या साईडला जो पाहतो ना, तर डेपो आहे। आणि आता आपण मित्रांनो आहेत ना, त्या साईडने बघा व्हाईट कलरची गाडी जाते तिकडे, तर तिकडनं आपण हा ब्रिज करून इकडे वरती आलेला आहे आणि ही आपली रिक्षा आहे इथे। तर रिक्षा इथे साईडला लावलेली आहे आणि हा संगमेश्वरमधील हा व्ह्यू पाहायला मिळतो। तर या साईडला बस डेपो आहे, तर तोच मित्रांनो रोड आला आहे ना, वरतून ब्रिजवरून जो आला आहे तो डायरेक्ट रत्नागिरी, आणि जो खालून आला आहे ना, तर मित्रांनो हा बस डेपो आहे। तर पाहू शकता हा बस डेपोतला व्ह्यू। तर मंडळी कोकणामध्ये जर बोललात ना, तर हा संगमेश्वर डेपो आहे आणि संगमेश्वर बोललं तर मित्रांनो माझं चॅनल पण कोकण एक संगमेश्वर आहे आणि हाच ते मित्रांनो चॅनल आहे। कारण चॅनलमधून मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो मजाच असणार आहे, कारण कोकण एक संगमेश्वर बोललं ना, तर हाच तो मित्रांनो संगमेश्वर डेपो। आणि संगमेश्वरमध्ये जर कोणी जर माझं असतील सबस्क्रायबर, तर मित्रांनो त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद। आणि जर चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की पुन्हा खूप खूप धन्यवाद आहे। तर
रत्नागिरीला जाण्यासाठी शॉर्टकट मारलेला आहे, कारण हा आहे ना उपसी पूल आहे आणि जो आपल्याला तो गोवा हवे पाहायला मिळतो ना तो डायरेक्ट रत्नागिरीला गेल्यावरतून. आणि आपला हा शॉर्टकट आहे ना उपसीतून बरोबर तो आपला स्पॉट दिसतोय ना, तर तिथून टर्न मारून वरच्या साईडला जाणार आहोत. आणि हा उपसीमधील हा ब्रिज आणि हा व्ह्यू पाहू शकता पाण्याचा, कारण हा मित्रांनो स्पॉट आहे ना एक भारीच आहे. कारण कोकणामध्ये जर आलात ना तर असे व्ह्यू पाहायला मिळतात आणि हाच मित्रांनो व्ह्यू तुम्हाला आज मला पाहायला मिळतो यूट्यूबच्या माध्यमातून. तर मंडळी आपण बजाज शोरूममध्ये आलेलं आहे आणि आपली रिक्षा आहे तर सर्व्हिसिंगसाठी घेऊन आलेलं आहे. आणि हा बजाज शोरूमचा हा मित्रांनो ऑफिस आहे आणि या साईडला बोललं तर सर्व्हिसिंग आहे. तर आज आपली गाडी सर्व्हिसिंग होणार आहे, म्हणजे 4थी सर्व्हिसिंग आहे आणि त्याच्यासाठी रत्नागिरीमध्ये आलो आहे. आणि तो मित्रांनो व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण जर आपली गाडी कोण सर्व्हिसिंग करणार आहे त्याचा व्हिडिओ नक्कीच आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी आपण रिक्षा आणली आहे बजाज शोरूममध्ये आणि जो आपले मेकॅनिकल दादा आहेत तर नाव काय तुझं? ऋषिकेश गोताळ, गाव कोणता? करबुडे. तर इथे किती वर्ष झाली शोरूमला? आता वर्ष आलं. ओके. तर मंडळी आपल्या इथे आहेत ना गावातली मुलं तर मेकॅनिकलचे छोटे मोठे जॉब करून आहेत ना आपल्याकडे गावाला असतात आहे आणि तेच हा दादा आपल्याला पाहायला मिळते. कारण मित्रांनो आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आहेत ना नवीन चेहरे पाहायला मिळतात. आणि जो आजचा जो ब्लॉग आहे मी जर बोललो सर्व्हिसिंगचा, जेव्हा आपण घरातून निघालो तिथून तर सर्व्हिसिंगपर्यंत आलेलं आहे, आपली गाडी रिपेअरिंग केलेली आणि तीच मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून. तर ते दादा पण मग अशी गाडी खोलत होते, ते पण थोडासा शूट केलेला आहे. आणि यात पण बजाज शोरूममध्ये आहोत आणि आपलं जॉब कार्ड मित्रांनो आहे ना पुढे त्या साईडला जो स्टॉल लागला आहे ना तर तिथे जॉब कार्ड बनलेलं आहे. आणि हा मित्रांनो गेट पास आहे, कारण जॉब कार्डचं जेव्हा आपली गाडी आत येते ना तेव्हा हा पास भेटला जातो आणि जेव्हा आपली ही गाडी पूर्ण होईल ना तेव्हा आपल्याला हा स्टॅम्प मारून गाडी बाहेर काढली जाते. आणि मग आपले गॅरेजचे दादा असतात ते मग ट्रायल मारण्यासाठी नेत असतात. तर हे दादा नाव काय तुझं? थांबले. कोणतं गाव? ओके. तर काय पाहिजे? हां